काय मग अकोलेकरांनो, कोण आहे तुमच्या मनात? फक्त आणि फक्त #वैभव पिचड. 20 गावांना जोडणाऱ्या पिंपरकानी पुलाची पहिली निर्मिती कोणी केली? फक्त पिचड साहेबांनी. 5 कोटी खर्च करून अकोले पंचायत समितीची इमारत उभ्या करण्याचं काम कोणी केलं? फक्त पिचड साहेबांनी. अकोल्यातून देवटांकडे जाणारा मोठा पूल कोणामुळं? फक्त पिचड साहेबांमुळे. आदिवासी मंत्री असताना महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात आश्रम शाळांना परवानगी कोणी आणली? फक्त पिचड साहेबांनी. 100 गाव 100 ग्रामपंचायत इमारती उभारण्याचं काम कोणी केलं? फक्त पिचड साहेबांनी. 200 एकर मध्ये आगस्ती साखर कारखाना तो पण 11 महिन्यात उभा केला आणि त्याचबरोबर 2000 लोकांना रोजगार कोणी मिळवून दिला? फक्त पिचड साहेबांनी. अकोले तालुक्यात गावोगावी रस्त्याचे जाळे निर्माण करणारे कोण? फक्त आणि फक्त पिचड साहेब. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई येथे वीज घेऊन जाण्याचं काम कोणी केलं? फक्त पिचड साहेबांनी. अकोले, राजूर, मळशी या ठिकाणी ITI सुरू झाले आणि त्याचबरोबर आदिवासी मुलांना तांत्रिक शिक्षण भेटले. कोणामुळे भेटले? फक्त पिचड साहेबांमुळे. काय मग अकोलेकरांना, आपलं मत फक्त वैभव भाऊंनाच. यांची निशाणी आहे ऑटो रिक्षा. तर मग ऑटो रिक्षा या चिन्ह समोरील बटन दाबून माननीय श्री वैभव भाऊ मधुकरराव पिचड साहेब यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. पिचड साहेब फिक्स आमदार रे, साऱ्या जनतेचा एकच आवाज.